Hello friends, today we are going to see some of the PYQ of the differentiation. Differentiation मधील काही PYQ आज आपण पाहणार आहोत. तर एक्झाम्पल असं आहे sin inverse of 3x plus sec inverse of 1/3x then find dy by dx. तर इथे क्वेश्चन बा let y equal to sin inverse 3x plus sec inverse 1/3x. sec inverse हा cos inverse च्या रेसिप्रोकल असतो. sec inverse is the cos inverse म्हणजे मी कसं करतोय बघा y equal to sin inverse of 3x as it is plus sec inverse हा मी रेसिप्रोकल म्हणणार आहे cos inverse पण 1/3x आणि 3x लिहिणार आहे. लक्षात घ्या 1/sec चा रेसिप्रोकल केला की cos inverse मिळतो म्हणजेच 1/3x सुद्धा 3x होतो. But sin inverse of theta cos inverse of theta equal to pi by 2 ही तुम्हाला आयडेंटिटी माहित आहे असली पाहिजे हे लक्षात ठेवायची. म्हणजे इथं theta means 3x म्हणजे याच्या ठिकाणी मी काय करणार आहे pi by 2. So I will put y equal to pi by 2 here only. I will put that is the sin inverse of theta plus cos inverse of theta equal to pi by 2. So sin inverse of 3x plus cos inverse of 3x pi by 2. So differentiate with respect to x dy by dx equal to d by dx of pi by 2 म्हणजेच याचा आन्सर 0. pi by 2 is a constant and dy by dx of constant 0, so dy by dx is equal to 0 is the answer of that example. समजते का बघा हे एक्झाम्पल जर त्या काय आहे तर आन्सर आहे. लक्षात आलं तुमच्या? तर हे जर लक्षात आलं असेल तर आपण सेकंड क्वेश्चनला सुरुवात करूया. ओके, फार सोपं असते लक्षात घ्या. असं सेम साइन इनवर्स कॉस इनवर्स जसं असतं तसं टॅन इनवर्स कॉट इनवर्स असतं. पहा तर दुसरा क्वेश्चन असा आहे की y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 2x रूट 1 मायनस x स्क्वेअर देन फाइंड dy बाय dx असा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे असा. तर इकडे पहा इथं मी काय म्हणतो बघा y इक्वल टू कॉस इनवर्स 2x under 1 minus x square means I will convert that example into like cos. हे एक्झाम्पल कॉस मध्ये तयार झालं पाहिजे. म्हणजे इथे ह्या ब्रॅकेट मध्ये कॉस झाला पाहिजे आणि तो कॉस होण्यासाठी मग झाला की मग कॉसचा कॉस कॅन्सल होतो. कॉस इनवर्सचा कॉस कॅन्सल होतो. मग आता हा कॉस कसा कन्व्हर्ट करायचा हा विचार करायचा. हे कॉस मध्ये कसे कन्व्हर्ट करायचं. जरी साइन मध्ये जरी कन्व्हर्ट झालं तर ते पाय बाय 2 मायनस थिटा करून आपण कॉस मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. म्हणून मी सबस्टिट्यूशन मेथड वापरतो. पुट x इक्वल टू साइन थिटा सपोज करतो किंवा पुट करतो. देअरफॉर थिटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x म्हणजे हे आपल्याला आता x इक्वल टू साइन थिटा जर सपोज केलं तर थिटा इक्वल टू साइन इनवर्स असं त्याचं कंडिशन तयार होते. मग इथे सबस्टिट्यूट करतो का y इक्वल टू 2 इंटू साइन थिटा x च्या ठिकाणी आपल्याला काय पुट करायचं आहे साइन थिटा अंडर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. अगदी कॉस थिटा जरी पुट आउट केला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. बघा कॉस थिटा जरी पुट आउट केला तरी काहीच फरक पडणार नाही. तर सेमच येणार. तर साइन थिटा अंडर 1 मायनस साइन स्क्वेअर मीन्स यू ऑल नो तुम्हाला माहित आहे 2 साइन थिटा अंडर 1 मायनस साइन स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर थिटा. हाऊ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 यू नो. ही आयडेंटिटी आपली माहिती आहे आणि ह्या आयडेंटिटी प्रमाणे मी काय केलं तर हा साइन स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केला
तर मला मिळणार आहे cos square theta equal to 1 minus sin square theta. So I have to put that is the 1 minus sin square theta is cos square theta. समजलं का बघा हे 1 minus sin square theta च्या ठिकाणी मी काय पुट आउट केलं cos square theta. y equal to cos inverse of 2 sin theta root cos square theta means स्क्वेअर ला रूट कॅन्सल होतं cos आणि हा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे 2 sin theta cos theta is sin 2 theta म्हणजे तुम्हाला माहित असेल फॉर्म्युला किंवा sin 2 theta equal to 2 sin theta cos theta हा ट्रिगोनोमेट्रीचा फॉर्म्युला माहिती आहे त्याप्रमाणे मी काय करतो इथे पुट आउट करतो सो देन वी हॅव टू पुट दॅट इज cos inverse of sin 2 theta. sin 2 theta चा फॉर्म्युला 2 sin theta cos theta आहे. सो2 sin theta cos theta means sin 2 theta आपण सबस्टिट्यूट केलेला आहे लक्षात घ्या. तर y इक्वल टू आता मला माझा उद्देश काय इथं cos असेल इथं सुद्धा cos यायला हवा इथं सुद्धा cos यायला हवा लक्षात घ्या. सो आय विल राइट दॅट इज कन्वर्ट इनटू cos ऑफ pi by 2 minus 2 theta म्हणजे pi by 2 minus 2 theta 2 theta चं कन्वर्शन pi by 2 cos pi by 2 कारण तुम्हाला माहिती आहे cos pi by 2 is sin theta cos pi by 2 minus theta is sin theta cos pi by 2 theta चं कन्वर्शन होतं sin theta म्हणून मी काय म्हणलं sin चं कन्वर्शन केलं cos pi by 2 minus 2 theta cos cancel. So y equal to pi by 2 minus 2 theta आणि मग थीटाची व्हॅल्यू तुमच्याकडे इथे आहे ती सबस्टिट्यूट करायची therefore y equal to pi by 2 minus 2 into sin inverse of x हे आपण सबस्टिट्यूट थीटाची व्हॅल्यू sin inverse of x इथे आपण काय केली सबस्टिट्यूट केली आणि therefore इथे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x असं सपोज करणार आहे लक्षात घ्या इथं थीटाची व्हॅल्यू काय आहे तर sin इनव्हर्स ऑफ x सबस्टिट्यूट केली आणि ती सबस्टिट्यूट केल्यानंतर y चे डेरिव्हेटिव्ह dy by dx pi by 2 हा कॉन्स्टंट आहे त्याचं 0 होणार मायनस 2 ॲज इट इज sin इनव्हर्स d by dx ऑफ sin इनव्हर्स इज 1 upon under root 1 minus x square so its answer is -2 divided by under root 1 minus x square is the value of dy by dx हे तुमचं आन्सर आहे. लक्षात आलं का बघा अतिशय सोपं आणि 2-2 मार्क्सला विचारले जाणारे हे क्वेश्चन्स आहेत समजून घ्या आलं का लक्षात आणि हे समजून घेऊन काय स्टडी करा लक्षात पुन्हा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केलं तरच हे एक्झाम्पल्स तुम्हाला एक्झाममध्ये आल्यानंतर लक्षात येईल व काय करायचं आहे. ओके ठीक आहे तर हे एक एक्झाम्पल तुमचं समजलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल y equal to sec root x असे एक्झाम्पल दिले अतिशय सोपं एक्झाम्पल बघा तर तुम्हाला sec root x दिलेलं आहे. तुम्हाला एवढं माहिती आहे की d by dx of sec x equal to sec x tan x याचा आपण फॉर्म्युला यूज करतो आणि d by dx of root x ही माहित आहे तुम्हाला 1 upon 2 root x मग त्या दोन्हीचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. तेव्हा डिफरन्शिएट x म्हणणार dy by dx equal to d by dx of sec root x into पुन्हा d by dx of चेन रूल प्रमाणे root x चे कारण आपण sec x चा फॉर्म्युला root x ला यूज करणार आहे म्हटलं की आन्सर येणार याचं sec चे डेरिव्हेटिव्ह sec root x into tan root x into d by dx of 1 upon 2 root x हे जर आपण व्यवस्थित मांडायचं झालं तर असं मांडू शकतो sec root x into tan root x divided by 2 root x
एक्स समजते का बघा. हेच आन्सर त्या एक्झाम्पल्स. dy by dx इक्वल टू sec रूट एक्स इंटू टॅन रूट एक्स टू रूट. म्हणजे हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर हा व्हिडिओ काय करा, समजून घ्या, सॉल्व करा, मित्रांच्या मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. फक्त आता वॉच आवर टाइम्स म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. ओके, थँक्यू.